नमस्ते, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही जाणार होतो ताईकडे, कारण ताईकडे आमचा गणपती आलेला होता आणि आम्ही ट्रेनमधून जात होतो. ताईचं घर खूप लांब होतं आणि गणूला बसायलाच नाही भेटलं, कारण ट्रेन खूप रश होती आणि खूप लेट पण आली होती. माझ्या गणूला ना बसायला सीटच नाही भेटली शेवटपर्यंत. नंतर आम्ही उतरलो आणि आम्ही ताईकडे पोहोचलो. लोक कामाला जायला अप डाऊन कसे करतात काय माहिती, कारण एवढं लांब आहे ना हे, खूप थकायला होतं. मी तर एका दिवसातच थोडी जाम झालेली. नंतर ही आहे माझी ताई आणि हा आहे माझा भाऊ. ह्याला तुम्ही बघितलंच असेल रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये. खूप साधा आणि खूप भोळा आहे माझा भाऊ. ते माझे मामा आणि आमची सुनबाई बसलेले आणि हा आहे माझा लाडका भाचा आणि ही आहे त्याची मम्मी. ही लोक ना इकडे 2 दिवस राहिले आणि ह्या लोकांनी खूप मज्जा केली. मला यायलाच नाही भेटलं, कारण गणूला माझ्या थोडं बरं नव्हतं. आणि इथे आमचे तर ढोल वाजवणारे पण आले होते आणि इथे आमची आता आरती चालू झाली आणि आमची ते सगळी फॅमिली जमा झालेली. ही बघा, ही आमची नवीन सुनबाई आहे. हिच्याची तुम्हाला मी नक्की भेट करून दिली. ह्याला मला टाइमच नाही भेटला. आणि हे माझे पप्पा आरती करत होते. मला ना तुम्हाला माझ्या फॅमिलीशी ना भेट करून द्यायची होती, पण इथे कोणाला टाइमच नव्हता. सगळे जेवण वाढत होते, काय नाही काय काम करतच होते. माझे मामा आणि माझे मामा सुद्धा आमच्या गणपतीला आले होते आणि त्यांनी पण खूप मज्जा केली. हे आमचे गणपती बाप्पा आणि आम्हाला बाप्पांचे देखणे रूप पाहायला भेटलं घरात आणि अवतीभोवती वातावरण एकदम प्रसन्न होतं. सगळं सुंदर डेकोरेशन आहे ना माझ्या भाच्याने केलं होतं आणि एवढं छान डेकोरेशन होतं ना, मी तुम्हाला दाखवते. आणि इथे मन्नतची खिडकी पण केलेली त्यांनी आणि खूप छान वाटत होतं डेकोरेशन. मला हे डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. कोण असं बिलीव्ह नाही करणार की हे डेकोरेशन त्यांनी घरी केलंय. असं वाटतं की विकत आणले, पण हे त्यांनी घरी केलं होतं आणि खूप छान केलेलं. तो कामावरनं येऊन त्यांनी 5 दिवस हे डेकोरेशन केलंय बघा. आणि आमच्या इथे सत्यनारायणची पूजा पण आज झाली होती. वंदन करतो गणरायाला, हात जोडतो विनायकला, प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी आमच्या कुटुंबाला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आता आम्हाला परत 20 वर्ष वाट बघावी लागणार गणपती बाप्पांची. हे गजानना, हा तर माझा लाडका नवरा आहे. ह्याला नेहमी सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव. आणि मी तिकडे जाणार, तिथे स्वामी भेटणार नाही असं होणारच नाही. आणि हे आमचे स्वामी आणि हा आहे माझा गणू. आणि इथे आमची सुनबाई काम करत होती आणि हे माझी काकी. आणि इथे माझी ताई बघत होती उभी राहून की काय करते सुनबाई आमची. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता मी खूप थकली आणि आता मी आराम करणार आहे. बाय.